नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बघणार आहोत तुरीच्या दाण्याचं आळण. हे तुरीचे दाणे हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असते. त्यापासून आपण हे तुरीच्या दाण्याचं आळण बनवणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने हे तुरीच्या दाण्याचं आळण बनवायला जेवढं सोपी आहे तेवढंच खायला चविष्ट वाटते. तुम्ही हे पोळी, भाकरी किंवा भातासोबतही खाऊ शकता. तर चला हे आळण कसं बनवायचं हे बघूया. तुरीच्या दाण्याचं आळण करण्याकरता इथे आपल्याला तुरीचे दाणे लागणार आहे. याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. इथे आपल्याला कोथिंबीर, लसूण आणि मिरची लागणार आहे. याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. इथे आपल्याला टमाटर लागणार आहे. याला बारीक कट करून घ्यायचं आहे. इथे आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला तुरीचे दाणे घालून घ्यायचे आहे, जेवढे पाहिजे तेवढे. आणि इथे आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे, लसूण आणि तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही मिरच्या घालायच्या आहे. आणि इथे आपल्याला किंचित पाणी घालून याचं वाटण करून घ्यायचं आहे. इथे आपण मिक्सरमध्ये हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि इथे टमाटर चिरून घेतलेले आहे. आता आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे. इथे आपण गंजामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. तेल गरम झालेलं आहे. इथे आपलं मोहरी झालेली आहे. आता यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरं मोहरी झाल्यानंतर आपल्याला यामध्ये हे जे आपण वाटण केलं होतं ते घालून घ्यायचं आहे. आणि हे वाटण आपल्याला तेलामध्ये छान 5-7 मिनटं याला छान परतून घ्यायचं आहे. कारण की हे आपलं वाटण कच्चं आहे. आपण हे दाणे आणि मिरच्या, आलं, लसूण हे सगळं परतलेलं नाही आहे, अगोदर असं भाजलेलं नाही आहे. म्हणून आपण हे तेलामध्ये छान 5-7 मिनटं याला परतवून घ्यायचं आहे. मी इथे 5-7 मिनटं छान परतवून घेते. इथे बघू शकता तुम्ही, आपण हे वाटण छान थोडा वेळ परतून घेतलेलं आहे, म्हणजे याचा कच्चेपणा दूर झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे. इथे मी हळद घालायचं आहे अगोदर, आणि यामध्ये आपण मिरच्या घातल्या आहे. त्यामुळे आपल्याला इथे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त इथे टाकू शकता. मी बिलकुल किंचित टाकलेलं आहे. आणि इथे आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे. गोडा मसाला घातलेला आहे. हे याला 1 मिनिट परतून घ्यायचं मसाले वाटणामध्ये. आणि आपण हे जेव्हा वाटण यामध्ये परतत असतो तेव्हा थोडंसं तेल जास्त घ्यायचं. आणि हे भांड्याला, कारण की भांड्याला चिटकते हे वाटण, त्याच्यामुळे तेल किंचित थोडंसं जास्त घ्यायचं. आणि हे छान मिडियम गॅसवर परतून घ्यायचं आपल्याला. हे आपण मसाले 1 मिनिट परतून घेतलेले आहे. यामध्ये आपल्याला टमाटर घालायचे आहे. आणि टमाटर घातल्याबरोबर आपल्याला आवडीनुसार, चवीनुसार मीठ घालायचं आहे. इथे मीठ घातलेलं आहे. इथे मीठ नंतर तुम्ही कमी जास्त करू शकता. हे टमाटरसुद्धा आपल्याला मऊ होतपर्यंत छान थोडा वेळ परतून घ्यायचे आहे. मी छान परतून घेते. इथे आपले टमाटरसुद्धा छान सॉफ्ट झाले बघू शकता तुम्ही असे. आता इथे आपल्याला यामध्ये हे जे आपण यामध्ये वाटण बनवलं होतं त्याचं पाणी घालून घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मोठा करायचा आहे. आणि इथे अजून तुम्हाला जसं आळण घट्ट किंवा पातळ करायचं आहे त्यानुसार इथे तुम्ही परत पाणी घालून घेऊ शकता. पण पहिल्यांदा थोडंसं पातळ करायचं आहे, कारण की हे नंतर थंड झाल्यावर आपोआप घट्ट होते. त्यामुळे मी असं पहिल्यांदा पातळच करून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला छान उकळी आणून घ्यायची आहे. इथे मी छान उकळी आणून घेते. इथे बघू शकता तुम्ही, आपल्या आळणाला छान उकळी आलेली आहे. आणि थोडंसं घट्ट झालेलं आहे बघू शकता तुम्ही असं. म्हणून यामध्ये अगोदर आपल्याला
थोडंसं पाणी जास्त घालायचं आहे, पण फार जास्त घालू नका. आता याला आपल्याला गॅस कमी करून द्यायचा आहे आणि याला थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे. इथे मी अर्धवट झाकण ठेवलेले आहे आणि थोडा वेळ शिजवून घेते मी. इथे थोडा वेळ झालेला आहे, आपण बघूया. इथे आपलं हे आळण छान शिजलेलं आहे, छान घट्ट झालेलं आहे. अशा प्रकारे आता यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून द्यायचा. इथे मी गॅस बंद करून दिलेला आहे. अशा तऱ्हेने तयार झालेलं आहे आपलं ओल्या तुरीच्या दाण्याचं आळण. चविष्ट आणि पौष्टिक हे तुरीचं दाण्याचं आळण तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.